नववर्ष महोत्सव समितीतर्फे गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष दिनानिमित्त गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी शहरात विविध 5 ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येणार आहे। पहिली शोभायात्रा बाळीवेस येथील विजयी चौकातून दुपारी 4:30 वाजता प्रारंभ होणार आहे। या शोभायात्रेत विशेष सजीव देखावा, भारत माता प्रतिमा, एलईडीवर समाज परिवर्तनासाठी पंचवर्तनची माहिती, अयोध्या श्रीराम दर्शन, छत्रपती शिवाजी महाराज, बाल संभाजी महाराज आणि मावळे सजीव देखावा असणार आहे। देवतांची वेशभूषा केलेली आणि सजवलेल्या बग्गीत बसलेली मुले असणार आहेत। महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी प्रदर्शन, काटवे यांचे भरतनाट्यम सादर करण्यात येणार आहे। स्वामी यांचे रुद्रपठण, मारवाडी महिला मंडळ, पद्मशाली महिला मंडळ, पंचमुखी हनुमान मंदिर मूर्ती देखावा, आजोबा गणपती मंदिर यांचे 100 जणांचे ढोल पथक सहभागी होणार आहेत। महिला लेझिम पथक, मारवाडी युवा मंच, पुरुष लेझिम पथक या शोभायात्रेत असणार आहे। या शोभायात्रेत विशेष आकर्षण म्हणजे आर्टिफिशियल हत्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असणार आहे। सगळ्यात शेवटी भारत माता रथ असणार आहे। नववर्ष स्वागत शोभायात्रेत अयोध्या येथील रामलल्ला मूर्तीचे दर्शन होणार आहे। ही शोभायात्रा बाळीवेस चौकातून प्रारंभ होऊन टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, दत्त चौक, नवी पेठ, पारस इस्टेट मार्गे शिवस्मारक पटांगणात समारोप होईल। दुसरी शोभायात्रा जुळे सोलापूर परिसरातून काढण्यात येणार आहे। दुपारी 4:30 वाजता किल्लेदार मंगल कार्यालय येथून प्रारंभ होणार असून ही शोभायात्रा किल्लेदार मंगल कार्यालय येथून प्रारंभ होणार आणि केली इथे समारोप होईल। तिसरी शोभायात्रा मल्लिकार्जुन नगर लॉन, अक्कलकोट रोड येथून निघणार असून सायंकाळी 5:30 वाजता सुरुवात होणार आहे। साक्षी गणपती, वेलकम हॉल या मार्गावरून मल्लिकार्जुन हॉल येथे समारोप होणार आहे। या शोभायात्रेत बाराबंदी पथक, वारकरी पथक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घोष पथक, दुर्गामाता दौड पथक आणि महापुरुषांच्या वेशभूषा परिधान केलेले समूह सहभागी असेल। यंदाच्या वर्षी बाळीवेस पासून बाळीवेस ते शिवस्मारक अशा पद्धतीने ही शोभायात्रा असणार आहे। या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वाद्य, पारंपरिक खेळ आणि पारंपरिक गीत अशा पद्धतीने या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। या शोभायात्रेमध्ये सोलापुरातील मानाचा गणपती, आजोबा गणपती यांचा 100 जणांचा ढोल पथक असेल। महिला लेझिम पथक, विशेष करून यावेळेस महिला लेझिम पथक या शोभायात्रेमध्ये असेल। महेश्वरी समाजाचा एक लेझिम पथक याच्यामध्ये राहणार आहे। या शोभायात्रेमध्ये पारंपरिक खेळ, युद्धकला अशा विवेक बिस्किन नावाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची टीम या शोभायात्रेत राहणार आहे। भरतनाट्यमची टीम या शोभायात्रेत राहणार आहे। अशा वेगवेगळ्या पद्धतीने या शोभायात्रेमध्ये महापुरुषांच्या देखाव्यासहित याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। यंदाच्या वर्षी विशेष म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, आर्टिफिशियल हत्ती, त्या हत्तीच्या वर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती अशा पद्धतीने या शोभायात्रेमध्ये विशेष सहभाग असणार आहे। यावर्षी शोभायात्रेची सुरुवात ही आसरा चौक म्हणजे शिवप्रताप चौक हे त्याचं नामकरण झालेलं आहे, पण आपण अजूनही आसरा चौकच म्हणतो। तिथून सुरुवात होणार आहे किल्लेदार मंगल कार्यालयाकडून। ही आसरा पुलावरून डीमार्ट समोरून चैतन्य भाजी मार्केटच्या इथे ती जाईल आणि चैतन्य भाजी मार्केटकडून यूटर्न घेऊन पुन्हा गोविंदश्री मार्गे केलीच्या ग्राउंडवरती त्याचा समारोप होईल। तर ह्या शोभायात्रेमध्ये भारत मातेची प्रतिमा असलेला एक चित्ररथ असेल, 2 बग्गे असतील, अश्व असतील, अश्वावरती आपले शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई असे त्याच्यावरती अश्वारूढ असतील। तसंच यावर्षी आपण एक नवीन त्याच्यामध्ये ॲडिशन घेतोय की पर्यावरणाचा संदेश देणारा निसर्गरथ त्यामध्ये आपण सामील करून घेत आहोत आणि जुळे सोलापुरातील सर्व नागरिकांसाठी वेशभूषा स्पर्धा असेल, त्यातून आपण नंबर काढतो। मागील वर्षी सुद्धा ही स्पर्धा घेतली होती। त्यानंतर घरोघरी गुढी उभारली जाते, तर सगळ्यात सुंदर गुढी ज्यांची आहे त्या गुढीची स्पर्धा देखील आपण ठेवलेली आहे। गुढीचे फोटो आपण व्हॉट्सअपवरती मागवून घेतो प्रत्येकाकडनं आणि ज्यांची अतिशय सुंदर डेकोरेशन वगैरे केलेलं आहे अशा गुढींचे आपण नंबर काढून त्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देखील आपल्याकडनं देतो।
या पत्रकार परिषदेस नितीन करवा, प्रकाश कलकोटे, चिदानंद मुस्तारे, सहप्रमुख गंगाधर गवसणे, विजय पॅटी, ॲडव्होकेट शर्वरी रानडे, रवींद्र नाशिकर आदी उपस्थित होते.